हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही देवाच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि डोंगरावरती गेल्यानंतर खूप छान असा व्ह्यू आला होता. मस्त वाटत होता. त्यानंतर आम्ही पुरातन खाते आमचं व्हिजिट दिली. पुरातन खातं म्हणजे त्या ठिकाणी राजे महाराजे यांचे पूर्वीच्या काळी जी शस्त्र वापरलेली होती, नक्षीकाम होतं, चित्रकला होती, हस्तदंतकला होती. याच्यावरती खूप छान अशी चित्र काढलेली होती. हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो. जाताना छानसं अशा त्याची रचना फुलांची वगैरे केलेली होती. बगीचा होते. आतमध्ये एंट्री करताना खूप छान वाटत होतं. आतमध्ये आम्हाला सर्वांनाच उत्सुकता लागली होती की नेमकं काय पाहायला मिळणार आहे. आमचे तसे मामा त्यांना आम्हाला इन्फॉर्मेशन देत होते, या ठिकाणी हे पाहायला मिळेल, त्या ठिकाणी ते पाहायला मिळेल. पण आत गेल्यानंतर प्रत्यक्षात पाहून आम्ही थक्क झालो. 1600च्या काळापासून 1500च्या काळापासूनची माहिती, सर्व राजे महाराजांची माहिती त्या ठिकाणी दिसत होती. खूप छान वाटत होतं पाहताना. सर्वांनाच भरभरून आलं होतं. आमचं ते छोटे ग्रँडपॅपी खाली काय लिहिलेलं त्या पट्टीवरती वाचत होते. राजेच्या काळांमधले सर्व शिल्पकला होती, चित्र होती. खूप छान छान वाटत होतं. बघताना तर भारावून जात होते सर्व. आणि पूर्वीच्या काळी जी रचना होती मांडण्याची किंवा राजे महाराजांची बसण्याची व्यवस्था, त्यांची कला असेल, जोपासना असेल, ही पहा. हत्तीच्या दातांवरती कोरीव काम करून तयार केली होती. कोणत्याही प्रकारचा कारखाना नसतानासुद्धा जे कलाकार होते ते हातानेच त्याला डिझाईन देत होते. खूप छान वाटत होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या, त्याच्यासुद्धा हत्तीच्या दातापासून कोरलेल्या होत्या. छानसे असे इथे पहा, किती खूप छान छान अशा मूर्ती तयार केलेल्या आहेत. हत्तीच्या दातांपासून केलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा गणपतीच्या मूर्त्या होत्या, हनुमानची मूर्ती होती, रामाच्या मूर्त्या होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती होत्या. अशा प्रकारचे कोरीव काम करून खूप लहानांपासून लहान असे तयार केलेले होते. या ठिकाणी तर पाहिलं तर दुर्बिणीमधून सुद्धा आपण पाहू शकत होतो. अशा लहान लहान मूर्त्या होत्या. हत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्या हत्ती दातांपासून बनवले होते. राजे महाराजांच्या काळामध्ये जी ही वापरायचे फुलदाणी, ती अशा प्रकारचे नक्षीकाम केलेल्या फुलदाणी होत्या. खूप छान वाटलं. आत्ताच्या काळामध्ये या अशा पाहिजेत, परंतु असे कलाकार आपल्याकडे भेटणार नाही आहेत. या जर मूर्त्या पाहिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हत्तीच्या दातापासून तयार केलेल्या, खूप छान असं वाटत होतं. वेगवेगळ्या प्राण्यांच्या होत्या. त्यानंतर वेगवेगळ्या असे मानवांच्या किंवा महान मानवांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे राजे होते यांच्यासुद्धा छानशा स्मृती अशा काढलेल्या होत्या. खूप छान वाटत होतं. पाहताना असं भरभरून आलं होतं सर्वांना आणि पाहतच राहावं की काय असं वाटत होतं. वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती, अगदी सुंदर कलाकृती. एखादा चित्रकारसुद्धा किंवा फिका पडेल. हल्ली काय कारखाने वगैरे आलेले आहेत, कारखान्यामधून चित्र केले जाईल, परंतु पूर्वी हाताने तयार करत होते सर्व चित्रकार. किती महान चित्रकार होते याची आपल्याला आता जाणीव होईल. आपल्या मुलांना दाखवताना सुद्धा ते मुलंसुद्धा थक्क होतात की किती कोरीव काम, किती सुंदर काम केलेलं आहे आणि छानसं काम केलेलं आहे. पाहताना सुद्धा भरभरून येतं या अशा प्रकारच्याच मूर्त्या पाहताना. पहा किती सुंदर आहेत, डिझाईन केलेल्या. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. संग्रहालयामध्ये जपून ठेवण्यासारखे हे आजोबा होते. यांना